नमस्कार मित्रांनो. तर या हप्त्यात आपण प्रॉफिट केला का लॉस? जसं आपण गेल्या हप्त्यात डिस्कस केलं होतं, की आपण दर हप्त्याच्या एंडला सॅटर्डे नाहीतर संडेला आपण आपला P&L शो करणार आहे आणि आपण आपल्याकडून काय चुक्या होतात नोकरीबरोबर ट्रेडिंग करताना हे आपण डिस्कस करणार आहे. तशी एक चुकी सर्वांकडून होते जेव्हा आपण नोकरी करून जे ट्रेडिंग स्टार्ट करतात. ते मोठ्या अपेक्षा ठेवतात. ते याचे व्हिडिओज बघून, मोठे अमाउंट बघून बघा ते ॲक्चुअल काय असतं, ते तुम्ही मोठे अमाउंट बघता, ते त्यांचा कॉन्फिडन्स गेन करून ते क्वांटिटी मोठ्या घेतात. पण आपल्याला काय करायचं, आपल्याला कॉन्फिडन्स गेन गेन करण्यासाठी आपल्याला छोट्या क्वांटिटीने ट्रेड करायचं आहे. म्हणून मी सुरुवातीपासून तुम्हाला दाखवतो की छोट्या क्वांटिटीने तुम्ही कसा कॅपिटल ग्रो करा, नंतर ते हळू-हळू क्वांटिटी कशी वाढवायची. तर हे आपण त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा पण आपण मोठ्या अपेक्षा ठेवतो मार्केट करून स्टार्टिंगला, तेव्हा लगेच आपण त्या अपेक्षा पूर्ण करत होतो आणि आपण लॉस करतो. तर हीच मोठी चुकी होते आणि खूप लोकं लॉसमध्ये असतात. तर आपण काय करणार, आपण दर हप्त्याला, म्हणून मी तुम्हाला बोललो, मी दर हप्त्याला पुढच्या हप्त्याचा प्लॅन तुम्हाला पहिलेच सांगणार आहे. तर गेल्या हप्त्यात आपण जसं बोललो होतो 9,500चा लॉस घेणार. पण या हप्त्यात आपल्याला काय करायचं आहे, या हप्त्यात आपल्याला आपला बघा मी तुम्हाला P&L शो करतो, त्यात तुम्हाला दाखवेन की पुढच्या हप्त्याचा काय प्लॅन असेल. ओके. तर हा माझा काईटचा इंटरफेस आहे आणि जसा कन्सोलमध्ये जाऊन मी P&L चेक करतो, तर जसे डिटेल्स टाकले, तर हा हप्ता 1 तारखेपासून चालू झाला आहे आणि कारण मंडेला मार्केट बंद होतं. 1 ते 4 आपण बघितलं, तुम्हाला दिसेल की आपण ₹5,800 काही प्रॉफिट केलं आणि फक्त या हप्त्यात आपण 2च दिवस ट्रेड केले, कारण 2 दिवस मार्केट साइडवेज होता आणि आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आपल्याला 2च ट्रेड भेटले. तर आपण बघा 275 ब्रोकरेज दिले आणि 25 तारखेपासून आपण ट्रेडिंगचा व्हिडिओ चालू केला, तेव्हापासून आपण ₹13,000 प्रॉफिट केलं. तर या हप्त्यात आपण फक्त 5,000चाच लॉस घेणार आहे. धन्यवाद.